नयोनजिनं वीरम् अनन्तवर्णं सहसा सुगदवरवाधीशं शिवं जितवादिवर्ते श्रीजिनं जी मोहानी मुग्ध आहेत त्यांना आचार्य नमस्कार करत नाही. कारण जो मोह आहे तोच दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून नमस्कार त्यांनाच केला गेला जे मोह विजयी झालेले आहेत. मोहावर ज्यांनी विजय प्राप्त केला मोहावर विजय मिळवायचा म्हणजे काय करायचं आहे. काय केल्याने मोह नष्ट होणार आहे. करायचं ना मोह नष्ट. करावं लागेल. दुःख संपवायचे तर मोह नष्ट करावा लागेल. दुसरा उपाय नाही दुःख नष्ट करण्याचा. मग मोह कसा नष्ट होतो. तर यथार्थ श्रद्धान जशी वस्तू आहे तसं श्रद्धा. श्रद्धान सम्यक श्रद्धानच मोह नष्ट करण्याचा उपाय आहे. खरी श्रद्धा. खरी श्रद्धा काय आहे असा प्रश्न यायला पाहिजे. खरं श्रद्धान कशाला म्हणायचं की ज्याद्वारे मोह नष्ट होतो आणि मोह नष्ट झाल्याने आमचं दुःख संपतं.
आपण दुःखी आहोत हे श्रद्धान आहे का? दोन्ही श्रद्धान महत्वाचे. आपण स्वभाव दृष्टीने पाहिलं तर आनंदीच आहोत, किंचित मात्र देखील दुःखी नाही आहोत. स्वभाव दृष्टीने प्रत्येक जीव आनंद स्वभावीच आहे. साखर जशी स्वभावाने गोड तसा प्रत्येक आत्मा स्वभावाने आनंद स्वरूपच आहे. मी पण आनंद स्वभावी आहे नाही असं नाही. परंतु अशा त्या आनंद स्वभावाचं आम्हाला श्रद्धा नसताना मी एक जीव आणि माझा जीवाचा स्वभाव आनंद आहे असं ज्याचं श्रद्धा नसणार त्याच्या पर्यायामध्ये अवस्थेमध्ये नियमानं दुःखच असणार आहे. त्याच्या कल्पना काहीही असू देत. कल्पना कोण कोणत्या काय करेल त्यावरून वस्तूचा स्वभाव ठरत नाही. इथं बसलेल्या सगळ्यांची एकच श्रद्धा आहे का बघा. नाही नाही निलेश पाहुणे, इथं बसल्यानंतर आमच्या सगळ्याची श्रद्धा एक नको? मंदिरात आल्यानंतर एकच श्रद्धान पाहिजे का नाही? शास्त्राला आलोय म्हणजे का कशावर श्रद्धान पाहिजे? माझं सगळ्यांचं श्रद्धाने एकसारखं नको का? मी आत्मा स्वभावाने आनंदी आहे एवढं एकच श्रद्धान पाहिजे का नको? परंतु आमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या कल्पना दिसून येतात. तर जशी आपण कल्पना वस्तू संबंधी करतो तसं आहे का? तसं आहे का वस्तूचं स्वरूप? याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि मला एक गोष्ट चांगली वाटली म्हणून ती सगळ्यांना तशी चांगली वाटते का? जी गोष्ट मला आत्ता चांगली वाटते तीच थोड्या वेळाने चांगली वाटते का? जी गोष्ट मला इथं चांगली वाटते तीच गोष्ट दुसरीकडे चांगली वाटते का? म्हणजे आपल्या कल्पना बदलत असतात. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव जसं काही बदलेल बाहेरचं वातावरण त्यानुसार आपण पण बदलत जातो. आपल्याला नेमकं म्हणजे लक्षच माहिती नाही, नेमकं वस्तू काय आहे माहितीच नाही. आणि असं असताना सुद्धा माहिती नसताना सुद्धा वस्तू कशी आहे काय नाही त्याचं सम्यक श्रद्धा नसताना सुद्धा करतोय का आपण? मग करतोय का? जशी एक एक इंद्रियाच्या अधीन होऊन जीव दुःखाला प्राप्त होतात तेच कार्य आहे ना मी सर्व इंद्रियाच्या अधीन असणारा जीव करतो आहे.
बरोबर आहे. इथं पण श्लोक दिला आचार्यांनी 1032 नंबर. एक एक इंद्रियाच्या अधीन असणाऱ्या जीवाची अवस्था काय होत असते. मछलिया रसना इंद्रिय के वशीभूत होकर मृत्यु को प्राप्त हुई है. बरोबर आहे. मासे रसनेंद्रियाच्या अधीन होऊन मृत्यूला प्राप्त होतात की नाही? होत आहे. मासे पकडणारे काय करतील? फास टाकतात ना, त्याला काहीतरी एक तुकडा लावायचा मांसाचा आणि त्याच्यामध्ये ते खात असताना तो मासा त्या गळाला अडकतो आणि तो मासा मृत्यूला प्राप्त होतो का नाही? कशामुळं 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 आम्ही कशामुळं रसना इंद्रियाच्या विषयाच्या आधी तो मासा मरतो. आणि आम्हाला तो मासाच मरतो असंच माहिती आहे. शास्त्रात ऐकलंय ना, मासा मरतो रसनेंद्रियाच्या आधी. पण मला पाहतो का मी रसनेंद्रियाच्या अधीन आहे किंवा नाही? दोघं प्रतीक आलेत आज. धन्यवाद. मित्र आहेत. रसना इंद्रियाच्या अधीन झालेला मासा तो तो मरतो. मग आपण कधी जेवणामध्ये आसक्त, आता दांडिया म्हटलं की खाणं पिणं होणारच का नाही प्रतीक? खावंच लागतं ना तिथं. नाही खाल्लं तर ते नाराज होणार लोक, ज्यांनी ठेवलंय ते. त्यांच्यासाठी तर खावं लागतंय असं आहे का अभिषेक? म्हणजे सांगतेत बाबा, जरी चांगला कार्यक्रम डान्सचा असला तरी डान्स कोण बघत नाही. गर्दी कुठं असते? खाण्यासाठीच गर्दी असते. मग आपण खाताना जे खातोय त्या खाण्यामध्ये एकतर लाईट चालू, अंधार आहे. बरोबर. अंधार असल्यामुळे लाईटवर किडे, बाहेर मोकळं वातावरण आहे, ते जीव त्याच्यामध्ये पडणार. आणि पडणार तर काय होणार? मरणार. आणि आपल्याला ते दिसणार नाही. बरोबर. आणि मग ते खाताना आपल्याला कधी वाटलं का की मी पण त्या माशासारखा रसना इंद्रियाच्या अधीन होऊन मरणाला, मृत्यूला प्राप्त होणार आहे? मासा मेला, रसना इंद्रियाच्या अधीन होऊन मासा मेला, तो चक्रवर्ती पण मेला. रसना इंद्रियाच्या अधीन झालेला शुभम चक्रवर्ती होता का नाही? भोजनामध्ये किती आसक्त की त्याला त्या जेवताना क्षीर वाढली तर झालं काय? गरम असल्यामुळं तोंडात टाकलं तर पोळल्यावर राग किती आला. आणि येतो राग, आम्हाला प्रत्येकाला राग येतो. जेवायला बसल्यावर येतंय का नाही? मनासारखं जर वाढलं नाही, मनासारखं जर जेवण नसेल तर आपल्याला राग आल्याशिवाय राहतो का? किती चिडचिड होत. जसं एखाद्याने आपल्याला कडू काकडी वाढली असं समजून, काकडी दिली कडू आहे, आणि वाढणाऱ्याला हे पण माहितीये की काकडी थोडी कडू आहे. असं आपल्याला आहे ना. काकडी वाढली मला पण समजा, मग मी खाल्ली थोडी असं समज, उदाहरण काय प्रतीक. मग होती तशी थोडीशी खाल्ली, चला असू द्या, थोडीफार कडू लागली म्हणून काय होतं, त्याला खाल्ली. मग परत दुसऱ्यांदा अजून संपवली लवकर. जी वस्तू आवडत नाही ती पहिल्यांदा आपण डिश संपवतो ताटातली. बरोबर आहे निशांत? आणि त्यामुळं असं वाटतं बायकांना की बाबा ह्यांना ही लय आवडले ते आज. म्हणजे प्रॉब्लेम हा येतो, बायकांना गैरसमज शिकार असते.
प्रायः पुरुष हेच करतात, जी न आवडणारी गोष्ट एकदा त्याला बाजूला काढून संपवा एकदाच, मग परत निवांत चांगली टेस्ट घेऊ आपण आपल्या बाकीचे. पण दुसऱ्यांदा आणून ठेवणार का नाही? मग मी पण तशीच काकडी संपवली समजून झाला. मग दुसऱ्यांदा आणल्यावर म्हटलं नको, असं केलं जरा चांगली नाही. मग त्यांनी मोळली असेल, मोळताना खाल्ली असेल, ते म्हणले कडू आहे म्हणते म्हणून नको. आता काय थोडी कडू लागते बर का, त्यामुळे नका देऊ त्याला. आता काय भाव झाले असतील मला. जेवढी लिहिलेली काकडी आहे ना, त्या ज्याने मोळली त्याला खाऊ, सगळी तशी जबरदस्तीने खाऊ घालण्याची तीव्र भावना, एवढी साधं कॉमन सेन्स नाही. किंवा कडू आहे तर काढू नये, देऊ नये, वाढू नये, असं असं किती राग येतो. कंट्रोल होतंय का? आणि मला का कडू काकडी मिळाली, तर मी त्याला कडू काकडी खाऊ घातलेली आहे माहिती असताना. दोष वाढणाऱ्याचा नव्हता, दोष मीच केलेल्या माझ्या कर्माचं फळ मी भोगलं होतं. पण मी माझ्या कर्माला दोष न देता मी समोरच्याने ज्याने वाढलं त्याच्या प्रती किती कशा झाले, चक्रवर्तीचे झाले असतील, यात काय आश्चर्य नाही असं मला त्यावेळेस वाटलं. म्हणजे चक्रवर्तीला भूक लागली, समोर खीर आली एकदम गरम गरम आहे, सांगितलं नाही गरम आहे म्हणून, आणि पटकन तोंडात चमचा घातला तर काय राग येईल का नाही? सांगता येत नाही गरम आहे म्हणून. आणि ती सगळी खीर चक्रवर्तीने काय केली, पातील सगळं त्या स्वयंपाकाच्या अंगावर ओतलं, गरम गरम खिरीचं पातील, त्याच्यामध्येच तो मेले. कोण? तो स्वयंपाक चक्रवर्तीचा. कंट्रोल होतंय का आपल्याला? कशाय कंट्रोल होते का? विषयाच्या अधीन झाल्यामुळं कशाय कसे हावी होते आमच्यावर की आपल्याला तिथं चांगलं वाईट काहीही समजत नाही. कशा एकदा जागृत झाल्यानंतर आणि ते जर तीव्र असतील तर मग आपण तो कोण आहे, काय आहे, कसला आहे बघतो का प्रतीक आपण? लहान आहे का मोठा आहे, देव आहे का गुरु आहेत का धर्म आहे, काय नाही. चिडलं राग आल्यानंतर होतं काय? निशांत. बायकोवर ज्या प्रेम करतो तू, त्या बायकोवर चिडतो का नाही? हा, म्हणजे रोज चांगलं चांगलं तुला खायला प्यायला देते, चांगली चांगली सेवा करते आहे ना, पण तरी तुझ्या एकदा एकदा जरी ती प्रतिकूल झाली तर किती कशा होते. सगळं जे चांगलं केलेलं असतं ते सगळं विसरून जातो का नाही आपण, आणि डायरेक्ट रागतो, चिडतो आणि कदाचित मारतो. आजकाल आता ती नाही जमत मारायला, बाकी काय नाही, पूर्वी मारायची. तो स्वयंपाकी त्याच्या अंगावर खीर ओतली आणि तो मेला. मरताना काय आणि दुसऱ्यावर आरोप केला, त्याने मला त्रास दिला आहे ना. चक्रवर्तीला वाटलं मला त्या स्वयंपाक्याने ती गरम खीर खाऊ घातली म्हणून तो माझा शत्रू, आणि स्वयंपाकाला काय वाटलं, माझ्या अंगावर त्या चक्रवर्तीने खीर ओतली तर चक्रवर्ती माझा शत्रू. झालं वैर. वैर व्हायला किती वेळ? तुम्ही कोणत्याही जीवाच्या प्रती कशाय करा, तो जीव तुमच्या प्रती कशाय केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही असं समजू नका तुम्हाला एकट्यालाच कशाय करता येते. काय निशांत? बायको पण चिडती का नाही? मग तुम्हाला वाटतंय की मी बायकोला खवळतो, पण एकदा जर बायकोचा आवाज, मग तुमचा आवाज काम करतो का तिथं? नाही म्हणतोय, इमानदार आहे. आवाज एकच आवाज. काय म्हणताय? एवढं जरी म्हटलं तरी बास होत. कशाय कशी काय ना, प्रत्येकाला कशाय करता येते नाही असं नाही. सगळ्याजवळ तो संस्कार आहे, तुम्ही करणार त्याच्या प्रती. तर तो काय गप बसणार आहे का? तो काय महाराज आहे का, साधू आहे का, देव आहे की जेणेकरून तो शांत बसेल? ज्यांच्या संगतीत मी राहतोय, हा महाराजांच्या प्रती तुम्ही काही जरी कशाय केले तर महाराज तुमच्या प्रती कशाय करणार नाही. काय आता प्रतीक दोन्ही पण आहेत. एक प्रतीक तर मान खालून घालून, हा कसं ओळख म्हणायचं? प्रतीक म्हटल्यानंतर कोण बघणार माझ्यावर? दोघांनी बघायला पाहिजे नियमानं, है ना.
प्रतीक 1 2 म्हणू का प्रतीक पीडी आणि हे PS? प्रतीक दावडा आणि प्रतीक दोषी रे, इतके काय डोक्याला आटे पाडायचे पीडी PS म्हटल्यानंतर. समजते का प्रतीक? काय सांगतोय? बायकोवर चिडायचं, कोण चिडते असं म्हणतोय. तीच माझ्यावर चिडते असं सगळ्या नवऱ्यांची तक्रार असते आजकाल. पूर्वी बायकांची असायची, पण आता नवऱ्यांची. बरोबर आहे का विपुल? तुमचं तसं नाही म्हणत. चर्चा अशी, उद्गल काय करणार नाही एक वेळेस, कारण त्याच्यामध्ये कशा नाही. म्हणून तुम्हाला जर राग काढायचा तर कधी पुद्गलावर काढला तरी काय प्रॉब्लेम जास्त येणार नाही. हे तुमचा कोणी वैरी बनणार नाही. एखादं भांड आदळ आपट केलं, काय तोडलं फोडलं आहे ना, तर काय फार नुकसान नाही त्याच्यामध्ये. कशा आला ना त्रास झाला तुम्हाला तर दुसरं काहीतरी करा, एखादी भिंत फोडा, असं काहीतरी करा. पण जीवावर तुम्ही, जे आपल्यासारखे जीव आहेत त्यांच्यावर कशा केलं तर महागात पडत. कदाचित एखादा जीव आज त्याचा, आपण बघतो की छळाला मध्ये, कभी आप भयो बलहीन सबल निकरी खायो अति दीन. हरिण असत ते सिंहाकडून खाल्लं जातं का नाही? कारण हरणामध्ये शक्ती कमी आहे प्रतीक, आणि सिंहामध्ये जास्त आहे, म्हणून सिंहाकडून हरिण मारलं जातंय. पण असंच होणार का? पुढच्या जन्मामध्ये ते हरिण सिंह होतो माहित आहे, आणि जे सिंह असतो तो कोण होतो? हरिण होतो. आणि मग परत हरणाचा जीव जो सिंह झालाय तो त्या सिंहाचा जीव आता हरिण झालाय, त्याला मारून खातो. व्यवहार असा आहे. तुम्ही त्याला म्हणलं ना, दुसऱ्या जीवाला त्रास दिला आणि तो पण सकशाही जीव असेल तर समजा ते त्याच फळ भोगायला तयार. म्हणून कधी पण जीवाकडं बघा, आधी जीवाकडं बघा की मी जर त्याच्यावर कशा केले तर तोही काय करू शकतो? मला त्रास देऊ शकतो. एखादा तुम्हाला म्हटलं एक मुस्काडी दिली तर कसं होईल? काय तर दुसऱ्याने त्याला उत्तर दिलं, तुला पण 2 गाल आहेत आणि मला पण 1 हात. म्हणजे तू ज्या एका हाताने मला गालात मारशील, तुला 2 गाल नाहीत का? आणि मला हात नाही की जेणेकरून मला मारता येणार नाही. जीवाच्या प्रती कशाचं फळ, सकशाही जीवाच्या प्रती कशाचं फळ आपल्याला भोगावं लागणार. म्हणून काही प्रतिकूलता कदाचित आली तर ते त्याचं कारण कोण कारण आहे त्याचं? आपणच केलेले. बाहुली बहिणी सांगितलेलं होतं कालच, म्हटलं तुम्ही ते भाषणाला जाणार होते आज, त्यांच्या हस्ते रत्नत्रय नाही काय, रत्नत्रय ना, रत्नप्रभा आणि मुलींच्या शाळेचं ध्वजावंदनासाठी मुख्य अतिथी होते. मग मी विचारलं, राव तुम्ही भाषण चांगलं करता? हो एकदम चांगलं भाषण करतो, शास्त्र सोडून. शाकाहारावर चांगलं भाषण करतो म्हटले. त्यांनी सांगितलं 2007 का 8 साली त्यांना असंच तिथं 15 वर्ष झालं त्या शाळेत त्यांना ध्वजावंदनला बोलवतात, आणि 2008 साली त्यांनी तिथं शाकाहारावर एक भाषण केलं होतं की जसं म्हटले तुम्ही तुमच्या आहे ना मुलाला मारलं तर त्याला त्रास होतो का नाही? कुणी तुमच्या मुलाला मारलं, मुस्काडीत मारली, त्रास दिला तर तुम्हाला राग येतो, त्रास होतो का नाही? मग तसं त्यांनी सांगितलं होतं उदाहरण हे की तुम्ही जे जीव मारता खाण्यासाठी तर त्यांना पण त्रास होणार का नाही? आणि अशा प्रकारचं ते भाषण तिथल्या प्रभाव कोणावर ना करावं, ज्याची योग्यता येते ना प्रतीक आहे ना, ते मग काय सुधारल्याशिवाय राहत नाही. योग्यता आलेली आहे, शास्त्राला आला म्हणजे 100% तुम्ही मोक्षाला जाणारे भव्य जीव आहात. आहे ना, जायचं ना मोक्षाला? नको जावं लागणार बरं का, असं काय समजू नका सुट्टी मिळेल.
मग झालं काय झालं, काय सांगू, बाहुबली बहिणी ते भाषण केल्यानंतर घटना काय घडली, तिथं मुलं मुलं वाचतात ना शाळेत, मुलींची शाळा आहे. मग त्या एका मुलीने तिथं ते भाषण ऐकलं. ऐकल्यानंतर 2000 तिथं परत लग्न झालं, ती सासरी गेली आणि त्याच्यानंतर 6 किंवा 10 वर्षांनी, 8-9-10 वर्षांनी परत ती मुलगी आहे ना भेटली बाहुबली बहीण. म्हटले तुमचे माझ्यावर फार उपकार आहेत, तुमच्यामुळं मी म्हटले मांसाहार सोडला, तुमच्यामुळं म्हटले मी अशा मनुष्याशी लग्न केलं की जो शाकाहारी आहे आणि ती आता मुंबईत असते मुलगी, आणि म्हटले मी आता एकदम आनंदी जीवन जगत आहे. बरोबर, म्हणजे वाया जात नाही, उपयोगात येत. सगळेच एकदम प्रभावित होतील असं नाही, कोणी आज होईल, कोणी उद्या होईल, कोणी परवा होईल, पण विश्वास पाहिजे. जीव आहे तर आहे ना भव्यच आहेत आणि त्यांना पण सुख शांती पाहिजे. सगळ्या जीवाची इच्छा एकच आहे, काय, मला सुख पाहिजे, मला आनंद पाहिजे. म्हणून आपल्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी दुसऱ्या जीवांना त्रास दिला तर काय होईल, आपल्याला सुख मिळेल का, आपल्याला शांती मिळू शकेल का? जसं चोराने किंवा डाकूने एखाद्याचा खून केला तर तो कधीही निश्चल्य असू शकतो का, कधी निशंक असू शकतो का? आहे ना, तुम्ही आम्ही रस्त्यावरनं कसे फिरतो आहे ना, आपल्याला कधी पोलीस दिसला तर भीती वाटते का, निशांत का नाही वाटत? तू कोणाचा खून केलेला नाही, तू कोणाची चोरी केलेली नाही, तू कोणाचं वाईट केलं नाही, म्हणून पोलीस दिसल्यावर तुला काय घाबरायचं कारण नाही. अपराध जो करत नाही त्याला भीती कधीच वाटत नाही. पण ज्याने अपराध केलेला असेल, असा एखादा चोर डाकू कोणी असेल आहे ना, तो रस्त्यावरनं चाललाय, समोरनं पोलीस आले, त्याला पकडायला आलेले नाही, पण मनामध्ये शंका आल्याशिवाय राहणार नाही की हे मला पकडायला तर आले नाहीत ना. तसं जो जीव दुसऱ्याला त्रास देईल तो कधीही निशंक राहू शकत नाही. सारखं त्याला आकुलता राहणार, दुःख राहणार, त्रास राहणार आहे की तो जीव मला कधी त्रास देईल काय, भीती राहील का नाही सारखी. असं म्हणून चर्चा कशासाठी चालली होती आपली, त्या चक्रवर्तीच्या स्वयंपाक्याला काय केलं, चक्रवर्तीने राग आला म्हणून त्याच्या अंगावर गरम गरम खीर टाकली. बरोबर केलं का नाही, कस काय, त्यांनी केलं तर चुकलंय, आपण केलं तर सगळं बरोबर असतं का नाही, आहे ना. दुसऱ्याच ते दुसऱ्याचे दोष मोठे, छोटे दोष मोठे, आपले मोठे दोष पण आपल्याला दिसत नाहीत, लक्षात घेतलं पाहिजे. ते चांगलं काम नाही. राग आला म्हणून दुसऱ्याचा जीव घ्यायचा का, कुठल्याही कारणाने कोणत्याही जीवाला कधीही त्रास देऊ नका. आपला धर्म कोणता आहे ना, अहिंसा आहे ना, अहिंसा परमो धर्म की, अशा घोषणा देणार आहे ना. आता महाराज येणार त्यावेळेस तयारी करताय ना घोषणेची, आहे ना, जयकारा चालणार आहे की नाही, आता येणार आहे तुमची तयारी. कालच मी ऐकलं मीटिंग वगैरे चालली होती तुमची, झाली ना मीटिंग, काय काय तयारी करायची जेणेकरून महाराजांना चांगलं वाटावं का तुम्हाला फिलिंग चांगली यावी यासाठी चाललंय हे सांगा. आता महाराजांना भारी वाटावं की इथली पोरं किती भारी आहेत बरं का, अरे महाराजांना काही लागणार नाही, त्यांना त्यांचा तुम्ही जय जयकार केला तरी ते त्या तुम्हाला काय म्हणणार नाही, आणि नाही केला म्हणून तुम्हाला काय शाप शिवी देणार नाही. महाराजांना काय घेणं देणं नाही. ते तर आपल्या आत्मसाधनेसाठी घरातून बाहेर पडले, सगळा मोह सोडलेला आहे, त्याच्यामुळं त्यांचा कोणावर राग नाही, द्वेष नाही. म्हणून आता जयकारा करायचाय तो कोणासाठी करायचा, निशांत, आपल्याला पण महाराजासारखं व्हायचंय म्हणून जयकारा करायचाय का कसं. महाराज तुम्ही भारी आहात आणि मला पण, यू आर माय हिरो, त्याला पण बघितलं ना,
आमचे हिरो कोण आहेत? विलन आमचा हिरो नाही, आमचे हिरो आम्हाला कोण केले पाहिजे? आमचे गुरु, आमचे हिरो आपल्याला वाटले पाहिजे. आपले भगवान आपल्याला हिरो वाटले पाहिजे. कोणी विचारलं आहे ना, मंदिरातले जेव्हा देव तुम्ही बघता तर कोणी विचारलं हे कोण आहे? हा, देवाकडे जर पुढे आपण जरी कोण आहे तुमचे, तर काय सांगणार? ही इज माय हिरो. या भाषेत सांगा ना, कारण हिरो म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्या प्रती एक आदर असतो. म्हणून आमचे दादा नेहमी सांगायचे आहे ना, एक त्यांच्या कॉलेजच्या वेळेमधली घटना की एक त्यांच्या बरोबर असणारा त्यांचा मित्र, त्याला दिलीप कुमार खूप आवडायचा. आता आमचे दादा म्हणजे त्या काळात दिलीप कुमार फेमस हिरो, दिलीप कुमार आवडायचा. मग मग जेव्हा एखाद्याला आवडतं, मुलं कॉलेजमध्ये चेष्टा करायला तर बसलेलीच असते. मग त्याला दिलीप कुमार आवडतं म्हटल्यानंतर मुद्दाम दिलीप कुमारची निंदा करणार त्या मुला देखत. मग त्यावेळेस तो मुलगा आहे ना, हिंदी भाषेतला असेल तिकडे प्रांतातला, म्हटला आहे ना, तुम्हाला पाहिजे तर मला काही पण म्हणा, लेकिन दिलीप को कुछ नहीं कहना. दिलीप कुमारला काय सुद्धा म्हणायचं नाही. म्हणजे तिथं त्याने त्याला दिलं काय नाही काय, फक्त एक मला त्याचं ते जे काही कार्य सिनेमातलं खोटं खरं तर कायच नसतं त्याच्या जीवनातलं ते, पण खोटं त्या सिनेमावरच्या पडद्यावरचं दृश्य पाहून आपण त्यांना हिरो बनवलेलं असत. बरोबर आहे. खऱ्या जीवनामध्ये तसे असतील असं ते नसते. पण माझा तो मी हिरो कसा बनवला तर केवळ बाहुबली हिरो आहे का नाही? तुझा हिरो आहे का नाही? म्हणजे तिथं आपल्याला तो मारामारी करतो, तो चांगलं काय काम करतो, तर मला वाटतंय की ते खरं आहे. आणि म्हणून आपण त्याला किती मानतो, आणि त्याचे ऑटोग्राफ घेण्यासाठी किती जीव जर आला आपल्याला कळलं तर बघायला जाणार का नाही? निशांत, कोण आहे तुझा हिरो? आवडतात नाही? बरं, हिरोईन सॉरी हा, बरं हिरो कसं आवडणार? बरं, नटी कोणती आवडती सांग, जाऊ दे. बायकोचं तर नाव घेला का? म्हणजे ते घेतलं तर तीच नटी सगळ्यात आवडते असं म्हटलं. काय बायकोचं नाव आहे त्याच्या निशांतच्या? नेहा ना? नेहा इज माय हिरोईन. बरोबर आहे का? गुड फिलिंग येईल का नाही हिरोईन म्हटल्यानंतर? हो म्हणतोय. आली का नेहा? आहे, हात वर केला विचारेन. आली. तूच आहे म्हणतोय हिरोईन, दुसरं कोण नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ज्या व्यक्ती मी पडद्यावर पाहतो त्यांना मी माझे आदर्श बनवून टाकलेली आहेत. आणि तर साक्षात आमचे गुरु, आमचे देव, त्यांच्या प्रती हा आदर भाव की जे खरे आहे. गुरु तर आपण बघतो बोले तैसा चाले है ना, जसे बोलते तसे वागतात. म्हणून तर आपण त्यांची पावले वंदितो, नमस्कार करतो ना. गुरूंच्या पाया का पडतो है ना? मी बोलतोय पण वागतोय तसं नाही, म्हणून तुम्हाला मी भारी वाटतोय का? कधीच वाटणार नाही. मी नुसता पोपटासारखा बोलतोय म्हणणार आहे ना. बोलायला काय, आम्हाला माहिती आहे काय करते ती, अशा पद्धतीनं तिथं. परंतु मुलींच्या बाबतीत तुम्हाला तसं म्हणायला चान्सच नाही बाहुबली बाई. तर काय झालं, मुलींच्या बाबतीत गुरूंच्या बाबतीत हे म्हणायला संधी आहे का? काय की ते बोलते ते कन वागते दुसरं, असं नाही. अहिंसेचं पालन फार फार महत्वाचं आहे. म्हणून एक वाक्य महाराजांच्या कॅलेंडरवर आलेलं आहे ना, अहिंसा रूपी श्रेष्ठ मार्ग को जानकर मार्ग संबंधी है ना, श्रद्धा जी आहे त्याच्यावर शंका घेऊ नका. कायम लक्षात ठेवा, तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही, पण मनामध्ये अहिंसा तत्व इतकं पक्क ठेवा की आपल्याला परत जैन धर्मच प्राप्त होईल. कारण आज आपल्याला जेवढं सुख आहे तेवढं इतरत्र कोणालाही नाही. जे हिंसा करतात, मांस खातात, चोरी करतात, दारू पितात, खोटं बोलतात, वेश्यागमन करतात, सप्तव्यसनाच्या अधीन जे जीव आहे त्यांना काय सुख असतं सांगा? आपण आज किती चांगले प्रतीक लक्षात येते, किती चांगला धर्माचे आपल्याला किती उपकार आहेत. मग त्याच्याप्रती आपण कृतज्ञता, म्हणूनच तुम्ही महाराजांना आणणार आहे. बरोबर आहे ना? असंच आहे ना? तुम्हाला धर्म आवडतोय म्हणून महाराज आवडते, कारण महाराज धर्माचं पालन करतात. चालते बोलते धर्म असतात महाराज म्हणजे. गुरु म्हणजे चालते बोलते सिद्ध आपण पूजनामध्ये पण पाहतो. लक्षात घ्या, म्हणजे आपण काय करतोय आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. नुसतं आपण जैन आहे, हे आपले महाराज आहेत आणि हे फेमस आहेत, त्याच्यासाठी दुसरे कोणते महाराज आले तर अशी मिटिंग घेऊन त्यांचं स्वागत चर्चा असे करणार का? निशांत सगळ्यांचंच करणार ना? गुड. नाहीतर मग त्यांना सगळे विचारते त्यांचं लय नाव आहे गावात म्हणजे देशात, म्हणून त्यांचा आपण जय जयकार आणि सगळं एकदम कमिट्या मिटिंग आणि चर्चा, असं नाही. कोणीही त्या येऊ दे, आपल्याला ते समानच आदरणीय पाहिजे.
बरोबर आहे. आपल्याला त्यांच्या नाही मोठेपणासाठी काम करायचं नाही धर्माचं, आपल्याला धर्म करायचा आहे. आणि मोठेपणा हा धर्म नाही, अहंकार मान सन्मान हा काय धर्म नसतो, लक्षात राहू. त्यांचा मान केला म्हणजे मला मान मिळेल, बरोबर. आपल्याला मान कशाय नष्ट करायचा, इथं कशाय नष्ट करण्यासाठी मिळालेला धर्म आहे, कशाय वाढवण्यासाठी हा मिळालेला धर्म नाही, लक्षात घ्या, आहे ना. कारण कशायालाच आपल्याकडे हिंसा सांगितलेली आहे, आणि म्हणून आपला धर्म काय, अहिंसा, तोच उत्तम धर्म आहे, लक्षात घ्या. म्हणून ही श्रद्धा सतत ठेवा. तुम्ही काय खाता, काय पिता, काय करता, काय नाही करता, हे इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट काय, महत्वाचं काय प्रतीक, माझी श्रद्धा काय, माझी श्रद्धा काय आहे ना. वेळ काळ बघून कधी तिथं आपल्याकडे युद्ध पण खेळली गेलेली आहेत, तद्भव मोक्षगामी जीवन करून. माहिती पांडवांनी युद्ध केलंय की नाही, आणि मोक्षाला गेले ना त्याच्यातले 3 पांडव. खेळलं गेलं युद्ध, त्याचं इम्पॉर्टन्स नाही. श्रद्धा मात्र आतमध्ये पक्की काय होती, आहे ना, अहिंसा हाच परम धर्म. आणि हे रुजलं पाहिजे, रुजलं पाहिजे. पुन्हा पुन्हा आपल्याला आपण सांगितलं पाहिजे की मला सर्वश्रेष्ठ म्हणजेच अहिंसा रूपी धर्म शरण मिळालेला, लक्षात घ्या. झाली काय घटना, आपण कुठपर्यंत आलतो, त्या चक्रवर्तीने त्या स्वयंपाकाच्या अंगावर काय केली, खीर, गरम गरम खीर ओतली स्वयंपाकी त्याच्यामध्ये, आहे ना. चांगल्या भावाने मरण आलं असेल का त्याला, आहे ना. बरं केलं यांनी माझ्या अंगावर खीर ओतली, माझं चुकलंच होतं. एक गोष्ट छान आली होती तशीच त्याच्या विरुद्ध गोष्ट आहे, एवढंच. इथं या स्वयंपाकाला काय झालं होतं, आहे ना, त्या राजाला राग, चक्रवर्तीला राग आला म्हणून त्याला मारलं, बरोबर आहे, अंगावर खीर टाकून. त्याच्या विरुद्ध एक शमीची सुंदर गोष्ट आहे अशाच पद्धतीची. काय गोष्ट सांगतो, उलटी गोष्ट सांगतोय बघा. आता इथं काय केलं, त्या चक्रवर्तीला राग आला तर त्याने काय केलं, त्या स्वयंपाकाच्या अंगावर खीर ओतून मारलं. आणि पुढे काय घटना झाली ती आपल्याला ऐकायची, त्याच्या अगोदर ही एक गोष्ट बघा, नाही ना. तर काय सांग, एक बार एक राजा भोजन कर रहा था, अचानक खाना परोस रहे सेवक के हाथ से थोड़ी सी सब्जी राजा के कपड़े पर छलक गई. थोडीशी भाजी, असं होतं का, आमच्या घरी तर सारखंच होतं, आहे ना. वाढताना कधी सुद्धा गडबड 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 करताना मी मारत तर खाली सांडतेच, शांतता काय नाही. मग झालं, बघितल्यावर शांती राहता येईल, शांती ठेवता येईल. परत त्याला तुडवणार, बायकांना तर काही कळत नाही, आपल्याला खाली सांडले, तुडवायचं नाही, काय नाही, मी बिंदास सगळी कामं करत राहा. इतके ते तन्मय झालेले असते वाटण्यामध्ये, असं वाटतंय. तर सांगायचं काय की राजाच्या अंगावर काय सांडली भाजी. मग राजा की, है ना, राजाला एकदम क्रोध आला. मग शिकणार की असं, राजा मी आणि माझ्या अंगावर तुम्ही बसलाय, काय लग्नाच्या वेळेस बसलाय, तुमचंच लग्न चालू आहे. आणि निशांत काय झालं, वाढणारे तिथं असतील ना केटरर्स, आणि तुझ्या चांगल्या काय म्हणायचं तसला भारी काय ड्रेस घालून बसतो, ते काय म्हणते त्याला, सलवार का, शेरवानी, शेरवानी. त्या शेरवानीवर, आणि ती पण पांढरा शुभ्र होता, त्याच्यावर मस्त लाल असं आमटी सांडली. आणि तुला आता जाऊन उभारायचं लग्नाच्या बोवल्यावर, काय करणार, अडचण आहे. मग झालं काय होईल, अक्कल विक्कल, आणि बोलायचं असेल तर माणूस चिडल्या म्हणून मौन घ्यायचं नेहमी जेवताना. जरी राग आला तर बोलता येत नाही तरी बऱ्यापैकी शांती राहू शकते. प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे महत्व म्हणून सांगितलं गेलं, जेवताना मौन घ्या, चुकणार आहे. आणि आपलं पुण्य इतकं नाही की आपल्या मनासारखं सगळं होईल रोजच, आहे ना. कधीतरी एकदा सगळं चांगलं होतं, पण नेहमीच बघितलं तर काही ना काय पियुष पाहुणे चुका तर घडणार आहेतच. म्हणून आपल्याला आता जर बोलायचंय म्हटलं तर काय करणार, अंगावर धावून जाणार. आणि मग म्हटलं ना, बोलण्यानं मनुष्य जास्त दुखवतो. एक वेळेस मारलं तर तेवढं दुःख होत नाही, पण बोललं तर त्याचं दुःख इतकं वाईट आहे. त्या आपण बघितलेली सिंहाची गोष्ट, एका सिंहाच्या पायात काटा घुसला, तिथं रोज 1 लाकूड तोड्या 1 लाकडं गोळा करायला यायचा, गरीब होता. आणि तो सिंह तसा दिसल्यानंतर घाबरला, पण सिंहाने पाय पुढे धरल्यानंतर त्याने बघितलं की त्याच्या पायात काटा घुसलाय, त्याने पायातनं काटा काढल्यानंतर सिंहाने, आहे ना, जनावर उपकार विसरत नाहीत, बरोबर आहे. कुत्र सुद्धा केलेली एकदा टाकली रुटली तर आयुष्यभर बिचार तुमची सेवा करेल, स्वतः मरेल. पण इथं आपल्याला रोज रुटली खाऊ घालणारी बायको, आहे ना, तुलना केली का कधी, कोण चांगलं. सांगायचं काय, आपण पण किती लॉयल पाहिजे आपल्या बायकांशी, पियुष पाहुणे, बरोबर आहे का नाही. आहेच मी, मला माहित आहे ती तुम्ही आहे म्हणून. तर सांगायचं काय आहे, मग त्या सिंहाच्या पायातनं जेव्हा त्याने काढला काटा, सिंह म्हटला तू आता अत्यंत गरीब आहे, तुझ्याकडे गाडव नाही, काय लाकडं व्हायला काय नाही, त्यामुळे तुझं थोडं थोडं लाकडं नेतोय, तुझी गरिबी दूर होत नाही, खायची पंचायत. तो असं कर म्हटले, आता रोज तू माझ्या पाठीवर आणि लाकडाची मस्त मोठी मोळी बांधून घेऊन जात जा, मी तुला जंगलाच्या कोपऱ्यापर्यंत सोडतो. सिंह म्हटलं, तिथून आत गावात आलं तर सिंहाची व्हॅल्यू राहील का, म्हणून त्यांनी म्हटलं जंगलाच्या कोपऱ्यापर्यंत सोडतो. आणि असं करता करता तो श्रीमंत झाला. कोण, गरीब लाकूड तोड्या. आणि एक दिवस तो असा जंगलाकडे गेलेला असताना तिथं सिंहाने आणून दिलं होतं त्याला लाकडं, आणि तिथं एक मनुष्य त्याला भेटला, तो आज झाडीत होता सिंह. तिथं ते लाकूड तोड्या काय विचारलं, तू तर अगोदर गरीब होता, आता कसं काय श्रीमंत झाला रे, काय निशांत. मग त्याने सांगितलं काय, म्हटलं मला एक गाढव भेटले. काय भेटले म्हटला, गाढव भेटलं म्हटला, त्याच्या पाठीवर मी वाहतो म्हटले, त्याच्यामुळं माझा व्यवसाय मोठा झाला आणि मी श्रीमंत. हे शब्द कोणाच्या कानावर पडले, सिंहाच्या कानावर पडली. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा लाकडं आणायला गेला,
सिंह म्हटला ही कुऱ्हाड आहे ना तुझ्याकडे. त्याने तर म्हटलं एक तर माझ्या मानेवर घाव घाल, मला मारून टाक, नाहीतर मी तुला खाणार आज. निशांत काय करणार? खाऊ देणार सिंहाला का मारायचं सांग बरं. अहिंसा परमो धर्म की जय. काय करणार? आणि कुणी मनुष्य आपल्या जीवाला जपणार, लाकूड तोडा पण आपल्यापासून वेगळा नव्हता. त्याने त्या सिंहाला मारलं, पण मरता मरता सिंह काय म्हणून गेला? काय म्हणून गेला? म्हटलं काल तू जे मला आहे ना त्या मित्राला कोणाला सांगताना म्हटलं मला गाढव भेटलंय म्हणून, त्यावेळेस ते वचन मला जेवढी जिव्हारी लागली तेवढी तुझे या कुऱ्हाडीच्या घावानं मला त्रास दिले. म्हणून बायकोला बोलायचं नाही. बरोबर आहे का प्रतीक? बोलतच नाही, तीच बोलती. अशा तक्रारी आहेत, बाकी काही नाही. हा तर झालं. सांगायचं कशासाठी होतं? मौन का घ्यायचं? जेवताना मौन घेतलं तर लाभ काय होऊ शकतो? बरोबर आहे. फायदा काय होतो? निलेश पाहुणे आजपासून मौन घेते का? आजच्या दिवस मौन घेते म्हणा. पंचपरमेश्वर साक्षीने आजच्या दिवसासाठी चाललंय, रोज नाही. रोज आवडलं तर रोज घ्या म्हणा. पंचपरमेश्वर साक्षीने सर्व दोषाचे प्रायश्चित्त म्हणून भोजन करताना आज मौन पालन करेन. धन्यवाद. नव्या नमकार मंत्र म्हणा. तर अशी थोडी थोडी सवय लावा लागते. नाही एकदम थोडंच होणार आहे. तुम्हाला घ्यायचं असलं घ्या बरं का. निलेश एवढा चांगला असं नाही, सगळ्याला चालतंय. तुम्हाला वाटतंय त्याला एकट्याला देतोय, आम्हाला नाही दिलं. चॉकलेट जसं मला एक दिलं तर बाकीच्याला नाही दिलं ते मुलं रडतात ना. मग तुम्हाला जर रडायचं नसलं तर घ्या चॉकलेट, तसं काय नको. त्यालाच खाऊ द्या, सगळी माझ्या वाटणीची पण त्यालाच द्या असं म्हणतेच पोरं. नियम सगळे निलेश पाहुण्याला देऊन टाका. मग झालं काय? सांगायचं काय? तिथं तो राजा जेवायला बसलाय आणि त्याच्या अंगावर काय सांडली? भाजी सांडली. बरोबर. भाजी सांडल्यानंतर राजा तर भयंकर चिडला होता. थोडीशी सांडली होती, चिडला. मग त्या नोकरांनी काय केलं असेल? काय केलं? त्या नोकरांनी काय केलं असेल सिद्धी? त्यांनी ती अख्खी भाजीची पाटीच राजा त्या अंगावर ओतली. आता काय होईल मला सांग. काय आधी थोडं सांडलं होतं आणि त्याने राजाने असं एकदम इतकं रागाने त्याला बघितलं ना आता. मग हा राजाचा राग बघून त्याने काय केलं? अख्खी पाटीच भाजीची त्या राजाच्या अंगावर ओतून टाकली. हाऊ इज द जोश. मग झालं. मग राजाने काय केलं? आता राजाच तो थोडी सांडली तरी सुद्धा त्याला म्हटलं ना तिथं माफ नाही, त्याला फाशीची शिक्षा, मृत्यूदंड देतो राजा. मग अब राजा के क्रोध की सीमा न रही. उसने सेवक से पूछा तुमने ऐसे करने का दुस्साहस कैसे किया? आणि असं कसं काय करण्याचं तू दुस्साहस कसं काय केलं म्हणजे? आणि आधीच थोडी सांगली ना, आता तू सगळं पातीलच ओतलं माझ्या अंगावर. आता सेवक काय म्हणतो बघा. सेवक ने अत्यंत शांत भाव से उत्तर दिया, महाराज पहले आपका गुस्सा देकर मैंने समझ लिया था कि अब जान नहीं बचेगी. म्हणजे आता राजा मला मृत्यूदंड देणार. लेकिन फिर सोचा कि लोग कहेंगे कि राजा ने छोटी सी गलती पर एक बेगुनाह को मौत की सजा दी. ऐसे में आपकी बदनामी होती. तब मैंने सोचा कि सारी सब्जी ही उड़ेल दूं ताकि दुनिया आपको बदनाम ना करे और मुझे ही अपराधी समझे. कसं आहे? भावना काय? म्हणजे राजाबद्दलची श्रद्धा कशी आहे? की तुम्ही चांगलेच आहात, पण तुमचा जो क्रोध आहे त्यामुळे तुमची बदनामी होणे ही आहे सेवक. आणि म्हणून सगळी टाकली. आता मला फाशीची शिक्षा दिली तर कोणाला दोष देणार? आता राजा दिली का कोण दोष? सगळेजण म्हणतील ना हेच अपराधी आहे. मग त्यावेळेस राजा को उसके जवाब में गंभीर संदेश के दर्शन हुए और पता चला कि सेवक भाव कितना कठिन है. जो समर्पित भाव से सेवा करता है उससे कभी गलती भी हो सकती है. फिर चाहे वह सेवक हो, मित्र हो या परिवार का कोई सदस्य, ऐसे समर्पित लोगों की गलतियों पर नाराज न होकर उनके प्रेम व समर्पण का सम्मान करना चाहिए. सिद्धांत कहता है कि जिसके साथ तुमने गलत किया है उससे माफी मांग लो. इसी तरह जो तुमसे माफी मांगने आ रहा है उन्हें भी माफ कर दो. ऐसा करने से मन का कषाय धुल जाता है. क्षमा के बारे में भगवान महावीर कहते हैं, मैं सब जीवों से क्षमा चाहता हूं. जगत के सब जीव के प्रति मेरा मैत्री भाव है. मेरा किसी से भी वैर नहीं. हा आपला धर्म. लक्षात घ्या. कोणी आपल्याला त्रास दिला तर त्याच्यावर क्रोध करणं हा आपला धर्म नव्हे. लक्षात येते? आपला धर्म अहिंसा परमो धर्म आहे. तेव्हा चुका जरी समोरच्याने करून घडल्या तर त्याचं कारण कोणाला मानलं पाहिजे? कोणाला? माझ्या कर्माला मी दोष दिले पाहिजे. कोणाला दोष द्यायचे? आपलं काय चुकलं होतं की जेणेकरून अशा प्रकारची प्रतिकूल परिस्थिती मला आलेली आहे. लक्षात. आणि या चिंतनानं आपल्याला शांती आहे आणि समोरच्याला पण गिल्टी फिलिंग होईल की आपण चुकलो तरी सुद्धा हा काय बोलत नाही, तो सुद्धा आपोआपच आमची क्षमा मागेल. इतकी ताकद आहे या धर्मामध्ये, या क्षमेमध्ये. पण ती क्षमा नाही केली कुणी. ना चक्रवर्तीने क्षमा केली, ना त्या स्वयंपाकाने क्षमा केली. आणि झालं काय? तो स्वयंपाकी मरून व्यंतर देव झाला आणि त्याला लक्षात आलं की या चक्रवर्तीने आपला जीव घेतलेला आहे. आणि म्हणून तो एक रूप घेऊन आला आणि त्याने अशी विशिष्ट फळं आणली ती एकदम चवदार होती. ती राजाला खाऊ घातली.
त्या चक्रवर्तीला, आणि ते चक्रवर्तीला फळ खूप खूप आवडलं, पण त्याच्याकडे ती लिमिटेड होती, ती संपली. संपल्यानंतर अजून पाहिजे म्हटला, कुठं आहे म्हटला, तुला माझ्याबरोबर यावं लागेल. तो व्यंतरदेव रूप घेऊन आलेला, यावं लागेल म्हटल्यावर चल म्हटला, खायला कुठे पण जातो. बरोबर आहे निशांत, कुठं जायचं खायला? आहे ना, मी कुठेही जाऊ शकतो खायला. खायचं एवढं मला माहित आहे, रसनेंद्रियाचा लोलुपी, जी याच्यावर आपली चर्चा झाली. बरोबर. आणि तो चक्रवर्ती गेला समुद्रातनं, त्याला तो घेऊन चालला, त्याने आपलं खरं रूप प्रगट केलं त्या है ना स्वयंपाकाच्या जीवाने. तो व्यंतर समुद्रामध्ये भयंकर त्याने काय केलं, सगळं वादळ वारं लाटा आणि ते आता नाव आणि ते उलटायला लागली. त्यावेळेस राजा घाबरला, तो चक्रवर्ती घाबरला. चक्रवर्ती म्हटला, मला वाचव, मी काय पण करू. मग त्यावेळेस तो काय म्हटला, तो व्यंतरदेव, पाण्यावर नमोकार मंत्र लिही आणि पायाने पुस. काय म्हटला, नमोकार मंत्र पाण्यावर लिहायचा. पाण्यावर, पाण्यावर लिहिल्यावर राहतो का? नाही राहत. पण पाण्यावर लिहे आणि पायाने पुस. आणि त्या चक्रवर्तीने जीवाच्या भीतीने, मला मरायचं नाही या भीतीने, नमोकार मंत्र पाण्यावर लिहिला आणि त्याच्यावर पाय दिला. त्या क्षणात तो सातव्या नरकात गेला. कशामुळं? रसनेंद्रियाचा लोलुपी. म्हणून म्हटलं, तो रसनेंद्रियाचा मासा लोलुपी, चक्रवर्ती लोलुपी हे आपल्याला दिसतील, पण मला मी पण दिसलो पाहिजे. जेव्हा मी देवाला बसतो त्यावेळेस मला लक्षात यायला पाहिजे, खाणं पिणं तर माझा स्वभाव नाही, मी तर देवासारखा देव आहे. मग मी एवढा का त्याच्यामध्ये असतो, मी तर अरस आहे, हे चिंतन करणार तर आपण वाचणार आहोत. आपला मोह त्या ठिकाणी संपणार आहे, आणि मोह संपल्यामुळे आपलं दुःख नष्ट होणार आहे. ओम नमः चिंतन करा. हो प्रभू, मी मन वचन काय प्रकारे संबोधन समारंभ समारंभ माझ्याकडून खऱ्या दिवसांस्कर गुरु यांचा निकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत काही जीवांची हिंसा स्वाध्याय करीत असताना घडविलेल्या सर्व शैक्षणिक कशाला व्यक्त करू शकतो. हे माझे सर्व दोष मिथ्या, मी माझ्या मध्ये राहू या सर्व शैक्षणिक जाना मी या शरीरापासून भिन्न एक ज्ञानानंद स्वभावी जीव आहे. खाणे पिणे या माझ्या जीवाचा स्वभावच नाही. मी अरस स्वभावी आहे. मी चैतन्य अमृताचा आहार घेणारा आहे. स्वतःला अहिंसामय स्वभावी हा मी जीव आहे. आनंद स्वभावी हा मी जीव आहे. मला आनंदासाठी कुठल्याही बाहेरच्या वस्तूची गरज नाही. आनंद स्वरूप विसर्जन.